उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज संध्याकाळी तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे। यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित असणार आहेत। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादा काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मी नाराज नाही आणि कॅबिनेट लवकरही सोडून गेलो नाही, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सांगूनच दौऱ्यासाठी बाहेर पडलो, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं। अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। कॅबिनेटमधले वाद लोकांसाठी नाही तर स्वार्थासाठी असल्याचा टोला वडेट्टीवारांनी लगावला। अजित पवार कॅबिनेटमधून निघून गेल्याच्या चर्चा चुकीच्या आहेत। सीएम डीसीएम मध्ये कुठलाही वाद नाही, विरोधकांकडून बदनामी सुरू असल्याचा टोला अमोल मिटकरींनी लगावला। दिलीप वळसे पाटलांना आंबेगाव शिरूर मतदारसंघात मोठी डोकेदुखी होऊ शकते, कारण त्यांच्याच मुशीत तयार झालेले देवदत्त निकम शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याची चिन्ह आहेत। वाई मतदारसंघात महायुतीत कुस्ती रंगली आहे। एकाच घरात सगळी पदं, वाईतील इतर कार्यकर्ते मेले का, असा खोचक सवाल शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव यांनी आमदार मकरंद पाटलांना विचारलाय। हिंगोली विधानसभा मतदारसंघावरती ठाकरे गटानं दावा केलाय। या जागेवर काँग्रेसनं देखील दावा केलाय, त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवण्यात येते। शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्यांच्या आधी राज ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत। पॉडकास्ट आणि सोशल मीडियावरती राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत। आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या निवासस्थानापासून ते अंबादेवी एकविरा देवी मंदिरापर्यंत अनवाणी पदयात्रेला सुरुवात केली। यावेळी समाजाच्या भल्यासाठी अंबादेवीकडे राणा दाम्पत्यानं साकडं घातलं। राज्यात महायुतीचं सरकार आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी नवनीत राणांनी अनवाणी पदयात्रा काढली। यावेळी त्यांनी देवीला फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदासाठी देखील साकडं घातलं। जर कोणी नवरात्रीला विरोध केला तर ईदची मिरवणूक सुद्धा निघणार नाही, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोण आहेत हे लक्षात ठेवा, असा इशारा नितेश राणे यांनी दिला। बीडमध्ये यंदा 2 दसरा मेळावे होणार आहेत। याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। यावेळी रस्ते, महामार्ग आणि उपद्रवींवरती ड्रोनची नजर असणार आहे। महायुतीमध्ये कधीच काही अलबेल नव्हतं, पक्ष फोडण्यासाठी सगळं अघटित घडवण्यात आलं, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला। जातीय समीकरण साधताना हिंदुत्वापासून लांब जाऊ नका, निवडणुकीसाठी मायक्रो प्लॅनिंग करा, अशा सूचना आरएसएसनं भाजपला दिल्या। अमरावती जिल्ह्यात शरद पवारांना मोठा धक्का बसलाय। निवडणुकीच्या तोंडावर 25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। जिल्हाध्यक्षपदावरून प्रदीप राऊतांना 5 महिन्यातच काढल्यामुळे समर्थकांनी राजीनामे दिले। हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीला पवार गटातील काही नेत्यांचा विरोध आहे। नाराज गट आज मेळावा घेत तिसरा पर्याय देण्याच्या तयारीत आहे। हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश केला, त्यानंतर आज इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचे भावी मंत्री असे बॅनर लागलेत। शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील ठाकरेंचे शिलेदार जिल्हाध्यक्ष माऊली कटके अजित पवारांच्या गळाला लागलेत। लवकरच पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याला येण्यासाठी जालन्यातील प्रत्येक गावात दवंडी दिली जाते। अक्षतांचं वाटप करत दसरा मेळाव्याला नारायणगडावरती येण्याचं आवाहन करण्यात येते। पंकजा मुंडेंच्या भाषणातून वर्षभराची ऊर्जा मिळते अशी भावना मुंडे समर्थकांनी व्यक्त केली। तसंच दसरा मेळाव्यात लाखोंच्या संख्येनं समर्थक उपस्थित राहतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। रामदास कदम यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघावरती दावा केला। शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी दावा केल्यामुळे महायुतीत रस्सीखेच सुरू झाली आहे। सिल्लोड तालुक्यातल्या सोयगाव शहरात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या साड्यांची होळी करण्यात आली। साड्यांची होळी करण्याची ही एकाच आठवड्यातली तिसरी घटना आहे। नवी मुंबई विमानतळाचा श्री गणेशा झाला। हवाई दलाच्या C-295 विमानाचे यशस्वी लँडिंग झालं। या सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदेंसोबतच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी हजेरी लावली। नवी मुंबईतील महापे MIDC मध्ये मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट करण्यात आलाय। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते याचं उद्घाटन पार पडलं। महादेव बेटिंग ॲपचा मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरला
पोलिसांनी अटक केली. ईडीच्या पुढाकारानं दुबई पोलिसांनी ही कारवाई केली. चंद्राकरला लवकरच भारतात आणलं जाणार आहे. पुण्यातील 3 मुलांनी दारूच्या नशेत वाहनं फोडली. 6 रिक्षा, 2 कार आणि 4 दुचाकींची बांबू आणि दगडानं तोडफोड करण्यात आली. दोघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. पुण्यामध्ये पुन्हा हिट अँड रन प्रकरण घडलंय. एका भरधाव ऑडी कार चालकानं दुचाकी स्वाराला चिरडल्यानं त्याचा मृत्यू झाला. कार चालक नशेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. उल्हासनगरमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चाललाय. भाटिया चौकामध्ये एका भाजी विक्रेत्याला भर दुपारी टोळक्यानं दुकानात घुसून लोखंडी रॉडनं मारहाण केली. कोल्हापुरातील राजाराम तलाव परिसरातून पोलिसांनी 5 लाख रुपये किमतीचा 28 किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांना पोस्ट कार्यालयात जाऊन मॅनेजरला दमदाटी केली. लाडकी बहीण योजनेची केवायसी वेळेत होत नसल्यामुळे शोएब हाशमी या उमेदवारांना जाब विचारला. तळोजा कारागृहात बंद असलेल्या कैद्यांना अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यालाच अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून 10 लाख रुपये किमतीचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील जेवणात किडे सापडले. त्यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पुण्याला सायबर गुन्हेगारांनी विळखा घातला. मागील 9 महिन्यात जवळपास 1175 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली, ज्यात 163 कोटींपेक्षा जास्त रकमेवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला. म्हाडाच्या कोकण मंडळातील 11,187 घरं विक्रीविना पडू नयेत. या घरांची प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विक्री केली जाणार आहे. यासाठी आजपासून अर्ज स्वीकृतीला सुरुवात होणार आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 6,294 घरांच्या सोडतीसाठीच्या अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात झाली. पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगलीतील घरांचा या सोडतीत समावेश आहे. 5 डिसेंबरला या घरांच्या सोडतीचा निकाल जाहीर होईल. मुंबईतील काळा चौकी अभ्युदय नगर इथल्या म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास केला जाणार आहे. यासाठी विकासक नेमण्यासाठी म्हाडा मुंबई मंडळातर्फे निविदा प्रसिद्ध करण्यात आली. सुमारे 15,000 रहिवाशांना या पुनर्विकास प्रकल्पाचा फायदा होणार आहे. सिडकोनं मागील वर्षीप्रमाणे यंदाही आपल्या कर्मचाऱ्यांना 50,000 सानुग्रह अनुदान म्हणजेच दिवाळी बोनस जाहीर केला. या निर्णयाचं सिडकोतील कर्मचाऱ्यांनी स्वागत केलं. मीरा भाईंदर महापालिकेतील कायम सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून 24,717 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे. शिवाय मानधनावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील दिवाळी बोनस मंजूर करण्यात आलाय. पुणे महापालिकेतील सुमारे 18,000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीपूर्वी 8.33% बोनस आणि सानुग्रह अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे. याबाबत वित्त आणि लेखा विभागानं परिपत्रक काढलं. त्यामुळे पालिकेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये आता पाळणाघरांची सोय करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केवळ 4 तासांसाठी ही सोय असणार आहे. सणासुदीच्या काळात केंद्र सरकारनं राज्यांना एक मोठी भेट दिली आहे. केंद्रानं दुर्गापूजा, दिवाळी आणि छठ पूजेपूर्वीच राज्य सरकारला कर वाटप म्हणून 1,78,173 कोटी रुपये जारी केलेत. सणासुदीच्या काळातही सोन्याच्या दरात सातत्यानं घट होते. गुरुवारी सोन्याचा भाव जवळपास 800 रुपयांनी घसरला. सध्या सोन्याचा भाव 76,850 रुपयांवरती आहे. दसऱ्याला आनंदाचा शिधा अंतर्गत लाभार्थ्यांना 1 किलो साखरेचं वाटप होणार आहे. नागरिकांना फक्त 10 रुपयात चणा डाळ, तेल, साखर आणि रवा मिळणार आहे. दसऱ्यानिमित्तानं इतर फुलांपेक्षा झेंडूला सर्वाधिक मागणी आहे. सध्या 100 रुपये किलोनं मिळणारा झेंडू दसऱ्याला 150 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. आवक वाढली तरी पावसामुळे फुलांचा दर्जा खालावलाय. गणेशोत्सवात तेजीत असलेल्या कोथिंबिरीचे दर नवरात्रोत्सवात कोसळलेत. 3 ते 4 पट दर कमी झालेत. बदलत्या वातावरणामुळे कोथिंबीर खराब होण्याचं प्रमाण देखील वाढलंय. मुसळधार पावसामुळे गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्यानं दरवाजे उघडण्यात आले असून 4,952 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वादळी वारा आणि पावसापासून केळीचं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना एक जुगाड केला. केळीच्या झाडांची बेल्टनं एका विशिष्ट आकारात बांधणी केल्यामुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान टळणार आहे.
15 दिवसांच्या विश्रांतीनंतर मालेगाव मनमाड सोबतच नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाचं जोरदार आगमन झालं. रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा कांदा आणि झेंडू पिकाला फटका बसलाय. शहापुरात परतीच्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. मावळ तालुक्यातील नायगाव ग्रामस्थांनी जुना पुणे मुंबई महामार्गावरती चक्काजाम आंदोलन केलं. सातत्यानं होणारे अपघात आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आक्रमक नागरिकांनी रास्ता रोको केला. वाशिम जिल्ह्यातील 6ही बाजार समित्यांमध्ये नवीन सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली. मात्र या बाजार समित्यांमध्ये अत्यल्प दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे. अशातच मंदिरातील बाजीराव पडसाळ येथील बालाजी मंदिर हटवण्यात आलंय. साताऱ्याच्या जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजनेमध्ये कोरेगाव मतदारसंघासाठी 2,500 कोटींचा समावेश करून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्याबद्दल आमदार महेश शिंदे यांनी सीएम आणि डीसीएमचे आभार मानले. मीरा भाईंदरमध्ये जुन्या विहिरींचं पुनरुज्जीवन सुरू करण्यात आलंय. त्यासाठी 50 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. माशाचा पाडा येथील जुन्या विहिरीचं पुनरुज्जीवन करून त्यात बिस्लेरीसारखं पिण्याचं शुद्ध पाणी सोडण्यात आलंय. सावंतवाडीत पाटबंधारे विभागाच्या शिरशिंगे या महत्वाकांक्षी धरण प्रकल्पाला शासनानं मान्यता दिली. या प्रकल्पामुळे 8 गावं सिंचनाखाली येणार असून पाणी प्रश्न कायमचा मिटणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे. सणासुदीच्या तोंडावर पोस्ट आणि बँकांमधून पैसे काढण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे. उल्हासनगरच्या उल्हास नदीवरील वालधुनी नदीच्या ब्रिजवर अनधिकृतपणे वाहनांची पार्किंग केली जाते. मात्र या पार्किंगमुळे ब्रिजला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. कुक्कुटपालन व्यावसायिकांकडून पालघरकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. 200हून जास्त मेलेल्या कोंबड्या एकाच भागात आणून टाकल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. साईबाबांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्तानं उत्सवाला सुरुवात झाली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी साईबाबांच्या फोटोची सवाद्य मिरवणूक काढत उत्सवाला सुरुवात झाली. मध्य रेल्वेच्या पुणे विभागानं फुकट्या प्रवाशांविरोधात तीव्र मोहीम हाती घेतली. एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यात तब्बल 1,71,000 जणांवरती केलेल्या कारवाईतून 10,73,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विलेपार्ल्यात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोलबच्चन टोळीचा विलेपार्ले पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. घटस्थापनेपासून 6व्या माळेपर्यंत ऑनलाईन माध्यमातून 608 तर ऑफलाईन माध्यमातून 42,375 भाविकांनी 300 रुपयांचे पेड दर्शन आणि 500 रुपयांचा व्हीआयपी पास घेत देवीचं दर्शन घेतलं. यातून संस्थानला 1,59,00,000 उत्पन्न मिळालंय. तुळजाभवानी देवीची अष्टमीला भवानी तलवार पूजा मांडण्यात आली. या पूजेवेळी देवीच्या अंगावर 9 किलो 883 ग्रॅम वजनाच्या ऐतिहासिक आणि मौल्यवान दागिन्यांचा साज चढवण्यात आला. तुळजापुरात येरमाळीतील येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ही देवी परिचित आहे. दसऱ्याच्या निमित्तानं प्रवाशांनी सिंहगड एक्सप्रेसची स्वच्छता करत तिला सजवलं. यावेळी कर्जत स्थानकावर पारंपरिक वाद्यावर नृत्य करून मोठा जल्लोष करण्यात आला. दररोज मुंबई पुणे रेल प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सिंहगड एक्सप्रेस बोगीमध्ये दसरा साजरा केला. यावेळी बोगीला फुलांची सजावट करत देवीची आरतीही करण्यात आली आणि यानंतर सर्वांनी लोकनृत्य सादर करत जल्लोष केला. बदलापूर रेल्वे स्थानकात आजच दसरा साजरा करण्यात आला. यावेळी ट्रेनला सजावट करण्यात आली आणि महिलांनी मराठमोळा पेहराव करत प्लॅटफॉर्मवरतीच गरबा खेळण्याचा आनंद लुटला. भिवंडीचा तेलुगू भाषिकांचा बतकम्मा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी महिलांनी अंगणात एकत्र जमून पारंपरिक गाणी म्हणत फेर धरून नृत्य केलं.